काय सगळं घेतलंयस ना नीट? तुझा चार्जर, पॉवर बँक वगैरे? हो घेतलं. बरं चल सँडविच घे पटकन. आई आता एक खाल्लं ना, सकाळी सकाळी किती खाणार? तू मला चहा देतेस का 1 कप आणखी प्लीज? फक्त चहाने काय होणार आहे? एक सँडविच घे चल. खाऊन घे पटकन, गाडी येईल एवढ्यात. आणि तिकडे तेलकट तुपकट खाणार आहेस का तू काही? हां हो बोला. हो झाली सगळी तयारी तिची. आम्ही गाडीचीच वाट बघतोय. हां 1 मिनिट. हाय गुड मॉर्निंग. बर झालं निघालेच आहे. हो बाबा आय नो, खूप मुश्किलीने त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आहे. डोंट वरी आय मॅनेज. तर दिल्लीचं काम कसं चाललंय? मी सांगते तुला, यावेळेला सगळे आपले क्लायंट्स निवडणुका जिंकणार बघ तू. थँक्यू. नाही आईने सँडविच खायला लावला आता. मी करते पोचले की फोन. ठीक आहे या बाय. टेक केअर. लव्ह यू टू. बाय बाय. तुम्हाला बाप लेकीन आईची काही पडली आहे का? अगं ब्रेकफास्ट करताना तरी फोन बाजूला ठेव ना. आई काय आहे आता? हा बॉयफ्रेंड आहे माझा, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अगं असता तुझा बॉयफ्रेंड तर सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता. तुझ्या वयाच्या सगळ्या मुली सकाळी उठल्यानंतर आपापल्या बॉयफ्रेंडला गुड मॉर्निंग मेसेजेस पाठवत असतात. प्लीज. आणि तू राजकीय लोकांचे फेसबुक अपडेट करत असतेस. मी तुला एक सांगून ठेवते, मला या घरामध्ये सर्वसामान्य मुलगा चालेल पण राजकारणी नको. आई मी गोव्याला खूप महत्त्वाच्या कामासाठी चालले, सो प्लीज मुलगा बघायला नाही जाते मी. अगं मग ते तरी कधी करणार आहेस तू? आई काय आहे, नको ना. खूप महत्त्वाचे कामं लागलेत, खूप जास्त स्ट्रेस आहे. सो प्लीज निवडणुका होईपर्यंत तरी हा टॉपिक नको काढू. तुला माहिती आहे मग माझं काय होतं ते. हो बाई मला चांगलंच माहिती आहे. आतापर्यंत तुझे 7 फोन फोडून झालेले आहेत. ठीक आहे. गाडीवाला पण नाही आला अजून यार. आता तेच आता. हॅलो हॅलो दाते काय? आता मी कधीपासून तयारी करून बसलीये. कधी येणार तुमचा तो गाडीवाला? येईल मॅडम, येईल इतक्यात. मी आधीच सांगितलं होतं मला वेळेवर निघायचं आहे दाते. मला अजिबात उशीर झालेला चालत नाही. ते काय हॉर्न वाजवत बसतात. हॅलो हॅलो. कशाला मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवते बावळट? मॅडम आपलीच गाडी आहे का बघा. हा बहुतेक हो. ओके थँक्स जाते. बाय. चल सगळं घेतलंयस ना नीट? आला ड्रायव्हर आलाय. चल मी पळते. नीट जा आणि मला पोचलीस की फोन कर. अच्छा बाय बाय. ओके बाय. नीट जा. गोरक्षणा पाणी. जेवले जेवले लगेच पाणी पिऊ नये भाऊ. अर्ध्या तासानं प्यावं. पचायला बरं असतं. दुपारी जेवत नाही तो. काय? मला तर म्हणलं पोटभर जेवलं म्हणून. हे घे घे. उपाशी पोटी प्रवास करू नये. थँक्यू. सागर हा जरा ते फेस्टिवलचे डिझाईन्स बनवायला घ्या. हां आणि एक कंटेंट रायटर कडनं 10 वेगवेगळे स्टेटस मागवून घे. त्यातला जो बरा वाटेल तो आपण फायनलाइज करू. ओके या. ओके. राजकारणी लोकांना प्रत्येक फेस्टिवलचे वेगवेगळे डिझाईन्स कशाला लागतात देव जाण्याचे. करायचं मॅडम काम. जशी त्यांना तुमची गरज असते तशी तुम्हाला पण त्यांची गरज असतेच ना. सँडविचचे 120 रुपये वेगळे द्यायचे. घ्या घ्या पाणी घ्या.
विश्वनाथ, हा पुढे पाण्याची बाटली आहे का? द्या हो. थँक्स. काय आहे? नाही काही नाही नाही काय आहे? काही मग सारखं सारखं मागे कशाला वळून बघतोयस? नाही तुमची काही हरकत नसेल तर थोडं बोलायचं होतं. म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर. बोला. तुम्ही सतत मोबाईल वरती असता का मॅडम? हो, तेच काम आहे माझं. हा नाही पण माझं म्हणणं आहे की तुम्ही फार मोबाईल वापरू नका, किंवा मग बोलताना हेडफोन तरी वापरा. काय आहे त्याच्या रेडिएशनचा प्रॉब्लेम होईल तुम्हाला पुढे जाऊन. हा हा बरोबर आहे बरोबर आहे. मी पण वाचलं होतं, व्हॉट्सअपवर मेसेज आला होता मला. है ना? कॅन्सर विन्सर होतो पण. नाहीतर काय. झालं? एवढंच सांगायचं होतं? नाही म्हणजे हे झालं, पण मला विचारायचं वेगळंच होतं. विचारू? तुम्ही मला परत घ्यायला का आलात? चूक केली का मी? नाही हो, काहीतरी काय, मी आपलं क्युरिओसिटी म्हणून विचारतोय. काय अजून थोडीशी माणुसकी शिल्लक ठेवली आहे मी म्हणून. मग ते मला सांगा, सँडविच का आणलं? श्री भाऊ जास्त इमोशनल होऊ नको. 120 रुपये द्यायचे आधीच. परत परत तो विषय नको. पहिला पुरे. नो 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 नो. काय झालं? ह्याला आत्ताच बंद पडायचं होतं. पण काय झालंय तरी काय? माझा लॅपटॉप बंद पडलाय. चार्जिंग संपलं असेल. स्विच ऑफ झालाय तो. मी बघू का? नाही, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, लास्ट इयर आहे, टॉपर आहे. अहो खरं बोलतोय, आईला विचारा माझ्या. बघ ना काय, मला खरंच खूप महत्वाचं प्रेझेंटेशन करायचं. प्लीज. ते इकडे बघणं जरा अवघड होईल, मागे यावं लागेल. येऊ? या. ओके. गोरक्षण जरा साईडला. चला. हो नाही, पोरगी रंग बघून प्रेम करत नाही. काळी पोरं पोरींना आवडत नसती तर टॉल, डार्क आणि हँडसम वाला आयटम मार्केटमध्ये पैदाच झाला नसता. भाऊ फर्स्ट इयर मध्ये वाटतं. नाव? मोनिका. चल मग आता बापाचं पण नाव सांग. चल. असा कसा रे तू? तुला तुझ्या बापाचं नाव नाही माहिती? नॉलेज आहे रे. ती मोनिका पण तुला नाही पटणार रे. डाबराने ठरवलं ना तर माधुरी दीक्षित सुद्धा हो बोलेल आपल्याला. तुम मेरी बनोगी, सिर्फ मेरी. अपने दिल से पूछोगी तो जान लोगी कि मैं सिर्फ सच कह रहा हूँ. कोण आहे हा डांबऱ्या? पाहता क्षणी वाटे कुणी आपुला. तू मला नाही बोलतेस? तुझ्या लाईफ मध्ये कोण दुसरा आहे का? प्रेम हे